दुसरी जनसंधांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासुदुगा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आईसे देई प्रेम काही गळा ज्यांची गावी गिरावा त्याचे नसावे उदास शरण शरण गणाथा पायी माथा ठेविला शरण शरण हनुमंता तुम्हा अलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मृदाव्या सुगटा कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी संपाद्य ज्ञानांच विधाय भक्ती विलो कितुकेन समाधी राजा वैराग्ययुक्तम सुविचारवंतम नमामि लोकम श्री सहा नमामितम कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बेसला मनी तोची बदनी उच्चारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली भगवान महाबली महारुद्र मारुतीरायाच्या जीर्णोद्धार अर्थात प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाच्या निमित्तानं वर्ष 5वे त्या दिवसाचे आजची ही कलशस्थानी असणारं काल्याचं कीर्तन अर्थात कीर्तन आजचं कीर्तन हे सर्वांना आनंद देणारं राहतं आजचं कीर्तन हे पुरुषालाही आनंद देणारं महिलांनाही आनंद देणारं आबालवृद्ध स्त्री पुरुषांना सर्वांना प्रत्येक घटकाला आनंद देणारं कीर्तन आहे वास्तविक पाहता जगाची जरा वर्गीकरण केलं तर गीतेच्या भाषेत महाराज कारभारी म्हणत 3 प्रकारचे लोक सांगितलेत गीतेनं समाजाचं वर्गीकरण करत असताना 3 प्रकारचे लोक सांगितले प्रकाराची 3 तुका म्हणे केले मग ते प्रकार कोणते तर त्याला गीतेचा आधार जरा घेतला तर 3 प्रकारचे लोक आहेत जगामध्ये रजोगुणी लोक आहेत जगामध्ये तमोगुणी लोक आहेत जगामध्ये सत्वगुणी लोक आहेत मग हे 3ही लोक आज खुश आहेत जसं कॉलनी खुश आहे कॉलनीतल्या स्त्रिया खुश आहेत कॉलनीतले पुरुष खुश आहेत कॉलनीतले मुलं खुश आहेत गावातले सर्व मंडळी खुश आहेत का खुश आहेत आज काय मिळणार आहे काय मिळणार आहे प्रसाद मग काही लोक म्हणतील सत्वगुणी खुश आहेत काल्याचा प्रसंग आहे मग रजोगुणी काय खुश आहेत सत्वगुणी का खुश आहेत त्याचं कारण हे आहे आजचे सत्वगुणी का खुश आहेत का आपण 3 दिवस साधना केली आणि साधनेच्या नंतर भगवंताचा प्रसाद खायला मिळणार आहे सज्जनाच्या अंतकरणामध्ये आज आल्हाद तयार आहे का सत्वगुणी लोक आनंद आहे आज देवाचा काय मिळणार आहे माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटे भगवंताचा संतांचा हनुमंतरायाचा प्रसाद मिळणार आहे काल्याचा भगवंताच्या लीला ऐकायला मिळणार आहेत आनंद मिळणार आहे मग सत्वगुणी लोक काय आहेत आज खुश आहेत तमोगुणी खुश काय आहेत रजोगुणी खुश आहेत रजोगुणी खुश म्हणजे काल्याच्या कीर्तनात जेवायला भेटणार आहे प्रसादही भेटणार आहे आणि दुसरी गोष्ट भगवंताच्या लीला व्याख्या वारकऱ्यांनी काही बी नाही करायची लक्षात ठेवा श्रुती मूर्ती व्याख्या वारकऱ्यांनी काही बी नाही करायची लक्षात ठेवा श्रुती मूर्ती वेद प्रणानी आणि पुराणांनी सांगितलेला जो धर्म तो वेगळा आहे पण संतांनी आपल्या भागवत धर्माचा नीट ऐका जगात किती धर्म हे मला माहित नाही पण आत्मउद्धाराचा धर्म जरा शोधायचा असेल त्या धर्माचं नाव आमच्या संतांनी डिक्लेरेशन केलंय तो हिंदू धर्म नाही ईसाई धर्म नाही ख्रिश्चन धर्म नाही बुद्ध धर्म नाही हे धर्म नाही पण आमच्या संतांनी लेटेस्ट धर्माची स्थापना केली 12व्या शतकापासून लक्षात ठेवा 12व्या शतकामध्ये